म्हणून सांगतोय मॅडम, माझे हात तर कायद्याने बांधले गेले, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, त्या मुलांचा विचार करा आणि प्लीज स्टेटमेंट द्या. ठीक आहे मॅडम, जास्त विचार करू नका, प्लीज सही करा स्टेटमेंटवर. हॅलो कांचन, सखी कशी आहेस तू? आज जर तुझा फोन आला नसता ना तर तुला बदलूनच काढणार होते. कांचन, मला तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता लगेच. आत्ता लगेच? अगं पण घरी कोणीच नाहीये. असं कर ना, तूच घरी ये ना, काका काकू येतच असतील आता. नको ग, तू ये ना ग प्लीज. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हे बघ, मी तुला सगळं तू आल्यानंतर सांगेल. मी इथे स्वामींच्या मठाजवळ तुझी वाट पाहते, तू ये. बरं ठीक आहे, येतेच मी. सखी, ए सखी, कुणाला हाका मारते साई? मॅडम अजून घरीच आलेल्या नाहीयेत. बरं, फोन करून कळवायची तसदी सुद्धा घेतली नाहीये तिनं. बेफिकीर कार्टी, येऊ दे बघते तिच्याकडे. मैथिली, सखी येतच असेल, उगाच या गोष्टीचा इश्यू करू नकोस. आणि फोन करून कळवायला तिच्याकडे स्वतःचा मोबाईल तरी आहे का? स्वतःकडे मोबाईल नसला तरी वाटेत असंख्य टेलिफोन बूथ्स असतात. कळवायचं असेल तर माणूस कसंही कळवू शकतो. बरं, स्वतःच्या माहेरी जेवायचे वांदे आणि हिला काय आता मोबाईल फोन हवाय. काही माणसाची लायकी नसेल ना तर हे असे वागतात. अगदी बरोबर. काही झालं तरी माणसाने स्वतःची लायकी विसरू नये. समजावं जरा यांना. अरे तुम्ही दोघं कशाला वाद घालताय? मैथिली जरा गप्प बस ना. काय तू तू कसा लवकर आलास आज? गोडाऊन मधून ट्रान्सफर झालंय माझं ऑफिसमध्ये. म्हणजे आर्य साहेब उद्यापासून ऑफिसला जा असं म्हणतायत. त्यांना गोडाऊन पर्सनली सांभाळायचंय. आई अहो, गोडाऊन मध्ये किती जोखीम आहे. मी हे काम करत होतो कारण मला आर्यची काळजी होती, पण आता तोच हट्ट धरून बसलाय, मला गोडाऊन सांभाळायचंय, मला गोडाऊन सांभाळायचंय.
आता मी तरी काय करणार आहे? म्हणजे काय? आई, अहो आधीच टेन्शन कमी आहेत का आपल्या डोक्यावर? त्यात आर्यवर एक हल्ला सुद्धा झालाय. वरून तो सामंत सारखा हात धुवून मागे लागलाय. अहो नवीन लग्न झालंय याचं. बरं मी म्हणतो लग्नाचं जाऊ दे, पण गोडाऊनवर पोलिसांची रेड असतेच ना. वरून समोरच्या टोळींचं सुद्धा बारीक लक्ष आहे आपल्यावर. माझं काय, गोडाऊन नाही तर ऑफिस, कामच तर करायचंय. नाही, तू बरोबर बोलतोयस. तू गोडाऊन सांभाळ, मी बोलते आर्यशी. नाही नाही नाही, नको नको, असं अजिबात करू नका. नाहीतर उगाच त्याला वाटेल की मी तुमचे कान भरतोय म्हणून. तू त्याची काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल तसं. पण मी काय म्हणतो आई, ही कामं वगैरे तर होतच राहतील, पण आर्यने जरा सखीलाही वेळ दिला पाहिजे ना. तिच्याबरोबर फिरायला गेलं पाहिजे. आर्याने बायकोला फिरवलं नाही तरी ती स्वतःहून फिरायला समर्थ आहे. आता हेच बघ ना, सकाळपासून गायब आहे, पत्ताच नाहीये तिचा. कमाल आहे, अजून कशी आली नाही ती? काय माहित मठात कोणता मोठा यज्ञ करते ते. मैथिली, तुझा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? आणि सखीच्या मागे कशाला उगाच हात धुवून लागतेस? राम, माझा प्रॉब्लेम असा आहे की मला या घराची काळजी आहे, आणि असणारच ना. मी या घरची मुलगी आहे, जावई नाही. हो ना, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. प्रत्येकाला आपापल्या घरची काळजीही असतेच. तुला या घरची काळजी आहेच. फक्त तुझं आणखी एक घर आहे हे तू विसरलेस. येतो मी, काम आहेत मला. तर सखीची इकडे सगळे काळजी करतायत, आहे का तिला त्याचं काही? आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आत्ता माणसं पाठवतो मठात आणि पाहतो सखी कुठे येते. हा, पण ते आर्यला गोडाऊनचं सांगायला जरा फोन करा नंतर. येतो मी. बघितलंस ना, त्या मुलीसाठी आता या गुरुला त्रास विनाकारण. हॅलो. हा, मी बोलते रे. हां बोल आई. हे बघ, त्या गुरुला गोडाऊन सांभाळू दे. तू ऑफिस बघ. हा, ठीक आहे. कशी आहेस सखी? मी ठीक आहे ग. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. चल. आता बोल. अगं, मी ते घरी आलेले तेव्हा तुला बोललेले ना, ते माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी पप्पांनी एका माणसाला. हो हो, त्याचं काय? त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसही घरी येऊन गेले. कोणीच काही बोललं नाही ग, आणि मी सुद्धा नाही. बरं, मग आज त्या इन्स्पेक्टरने मला त्या मारल्या गेलेल्या माणसाच्या घरची परिस्थिती दाखवली. फार वाईट अवस्था आहे ग त्यांची. बाळाला नाही येणार आहे तुमचा बाळा. मेलाय तो. आता
आत्महत्या करणं हा एक शेवटचा पर्याय उरलाय ग त्या परिवाराकडे. बाप रे. मग काय, पोलिसांनी माझं स्टेटमेंट घेतलं, मी दिलं आणि सही सुद्धा केली. कांचन, मी बरोबर केलं ना ग? त्या गरीब माणसाच्या कुटुंबासाठीच केलंस ना तू हे सगळं? मग हे बघ, हे सगळं करायची बुद्धी तुला स्वामींनीच दिली. आणि मला वाटतं तू जे केलंस ते योग्यच केलंस. आता जास्त विचार नको करूस, सगळं स्वामींवर सोड आणि निश्चिंत हो. यातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल. कुठे होतीस? कुठे गेली होतीस? मठात. तू मठात नव्हतीस. गुरुंनी माणसं पाठवली होती आपली, तू नव्हतीस तिथे. कुठे होतीस? मी सांगतो तुम्हाला. हेरंबनाथांच्या विरोधात माझ्या हाती पुरावे आले. आणि ते पुरावे तुमच्या सुनेनेच दिलेत मला. हेरंबनाथांच्या विरोधात माझ्या हाती पुरावे आले. आणि ते पुरावे तुमच्या सुनेनेच दिलेत मला. सखी तू पाहिलं साई? वा, छान, काय मस्त काम केलंयस. थँक्स सखी मॅडम. तुम्ही पोलिसांची जी काही मदत केली आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही या लोकांची काळजी करू नका आणि भ्यायचीच अजिबात गरज नाही. हे बघा, आता माझ्या हाती पुरावे आहेत. हेरंबनाथ लवकरच माझ्या ताब्यात असतील. सामंतीने काही पुरावा दिला तरी तो बदलता येईल. तिचं स्टेटमेंट आम्ही बदलू. मॅडम, मी काय आज ओळखतो तुमच्या फॅमिलीला? हो, हेरंबनाथांना अटक करायची म्हटल्यावरती मला पूर्ण तयारीनिशी उभं राहायला लागली. मॅडम, सखी मॅडमचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे माझ्याकडे.
आणि लेखी साक्षीवर त्यांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा आहेत. आणि समजा त्यांनी साक्ष फिरवायचा प्रयत्न जरी केला तरी तुमच्या नव्या सुनेचं गुन्हेगारीचं नवं अकाउंट ओपन करीन. पण मला खात्री आहे त्या तसं काही करणार नाही. कारण अजून त्यांना तुमच्या कोणाचंही वारं लागलेलं नाहीये. काय सामंत साहेब, चला मान्य आहे आमच्या पप्पांच्या विरोधात तुमच्याकडे बरेचसे पुरावे असतील. कदाचित त्यांना शिक्षाही होईल. पण या सगळ्यात तुम्हाला काय फायदा आहे? हा? आणि तुम्हाला काहीतरी फायदा झालाच पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. मग बोला, आता काय करायचं? मला माहिती आहे हे सगळं तुम्ही हेरमनाथांच्या प्रेमाखातर बोलताय. तुमचं प्रेम एवढंच उतू जात असेल ना तर त्यांचे सारे गुन्हे तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्या. मग त्यांना आपण बाहेर काढू आणि तुम्हाला अटक. कशी वाटली तडजोड? हे बघा गुरुसाहेब, मी विकाऊ नाही, कळलं ना? हेरमनाथ आले तर त्यांना सांगा मी येऊन गेलो आणि परत येईन. त्यांना म्हणावं लपण्याची तसदी घेऊ नका, ते आता माझ्या हातून सुटणार नाही. थँक्स की मॅडम, येतो मी.